मोठ्या संख्येने शेतकरी, कामगार, योजना कर्मचारी, आशा गटप्रवर्तक, बांधकाम कामगार, घरकामगार सर्व मोठ्या संख्येने आपण एकत्र आलात त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीने, लाल बावट्याच्या वतीने सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। सर्व बंधू आणि भगिनींनो, आता डॉक्टरांनी आपल्यासमोर भूमिका मांडली। येणाऱ्या काळामध्ये लाल बावट्याचं जे स्वप्न आहे की या देशामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किमान वेतन मिळायला पाहिजे, वृद्धापकाळाची पेन्शन मिळाली पाहिजे, जे वन जमीन कसतात त्यांच्या नावावरती जमिनी झाल्या पाहिजे आणि या देशामध्ये शेतकरी कामगारांच्या प्रश्नावरती जो दुर्लक्ष करेल त्याची खुर्ची हिसकून येण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात आपल्याला करायचा आहे। या संकल्पाने आपल्याला कामाला लागायचं आहे। या देशातला विद्यार्थी जागृत झाला, जंतर मंतरवरती लढला, सर्व तरुण विद्यार्थी होते, कधी त्यांनी जेल पाहिलेली होती, पोलिसांची काठी पाहिलेली होती, परंतु आपल्या हक्कासाठी उभे राहिले। 25 दिवस संघर्ष केला आणि पहिला राजीनामा 12 वर्षानंतर या केंद्र सरकारचा धर्मेंद्र प्रधानचा घेतला। याबद्दल मनपूर्वक सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो। आणि त्याचप्रमाणे याच देशामध्ये शेतकरी 13 महिने रस्त्यावर बसले, शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे केले, त्यांना अजूनही ते कायदे लागू करता आलेले नाही। मात्र या देशामध्ये कामगारांच्या विरोधात कायदे झाले, राज्य सरकार ते आता अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याच्या विरोधात कामगार संघटना, सर्व योजना कर्मचारी आपण एकत्र असलं पाहिजे। लाल बावटा काय मागतोय? या देशामध्ये कष्टाने निर्माण केलेले कायदे हे कायम राहायला पाहिजेत। या देशामध्ये आशा असतील, अंगणवाडीच्या महिला असतील, कामगार असतील, या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे EPS 95 चे पेन्शनर 40 वर्ष काम केलं, पेन्शन 3000 रुपये सुद्धा मिळत नाही। पण या देशामध्ये एकदा खासदार निवडून गेला की 40,000, दुसऱ्यांदा झाला की 60,000, लाखो रुपये पेन्शन घेतात, परंतु शेतकरी कामगाराला पेन्शन नाही। म्हणून आपला संघर्ष सर्वांना पेन्शन, सर्वांना रेशन आपण मिळवलेलं आहे। तसंच येणाऱ्या काळामध्ये सर्वांना जगता जगता येईल इतके पेन्शन 9,000 रुपये पेन्शन मागे भत्त्यासह मिळाली पाहिजे। हा संघर्ष पुढे घेऊन जायचा आहे आणि म्हणून कामगार कष्टकऱ्यांची एकजूट हे आपलं हत्यार आहे। डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की अनेक पक्ष फुटले, परंतु लाल बावटा असा आहे की तो कामगार कष्टकऱ्यांच्या रक्तामधून निर्माण झालेला आहे, तो झुकणार नाही, तो फुटणार नाही, हा विश्वास आपल्यामध्ये आहे। आणि म्हणून आपण केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात लढू शकतो। आणि म्हणून आज आपण जेल भरो करणार आहोत आणि हा जेल भरो ही आताची सुरुवात आहे। येणाऱ्या 2029 ला कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशाचं केंद्र सरकार आपल्याला बदलायचं आहे, कारण त्यांनी 2014 पासून आल्यापासून कामगार कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारची सुविधा नवीन दिली नाही। जे हक्काचे कायदे होते ते त्यांनी रद्द केलेले आहेत। आणि म्हणून येणाऱ्या काळात आपण आपल्या भागामध्ये आपण जिथं जातो त्या ठिकाणी लाल बावट्याचं राजकारण, लाल बावट्याची भूमिका घेऊन आपण येणाऱ्या काळात सगळ्यांनी काम करावं असं एक आपल्याला आवाहन करतो। आणि त्याचबरोबर आपला आजचा जेल भरो ही आपली भीती घालवायचा आणि येणाऱ्या काळात लढायचा संकल्प करण्याकरता करणार आहोत। आणि म्हणून पहिल्यांदा आपल्या सर्व महिला जेलमध्ये जाणार आहेत, त्याच्या आधी नंतर आपण सर्वांनी घोषणा पण देणार आहोत। आणि हे सर्व करत असताना नाशिक पोलीस आयुक्तांचे मनपूर्वक आभार मानेल की या गेल्या आल्यापासून कर्णिक साहेब जे आंदोलन असतील लोकशाही मार्गाच्या त्या सर्व आंदोलनाला पोलीस प्रशासनाने परवानगी दिलेली आहे। मला वाटतं ही संविधानाचं मोठं यश आहे। संविधानामध्ये मतभेद असू शकतात, प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे, ते नाशिक पोलीस आयुक्तालय करत आहे, याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि पत्रकारांसाठी आपल्याला सर्वांना एक चांगला फोटो द्यायचा आहे, म्हणून जिथे उभे असाल फक्त समोरच्या बाजूला पहा असं एक आपल्याला आवाहन करतो। आपले झेंडे वरती धरा, जे फलक आहेत ते वरती धरा, कारण आपला आवाज हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि सगळीकडे जायला पाहिजे। लाल बावट्याचा, लाल झेंड्याचा, शेतकरी कामगार एकजुटीचा, शेतकरी कामगारांना पूर्ण पेन्शन मिळालीच पाहिजे, पेन्शन आमच्या हक्काची, किमान वेतन आमच्या हक्काचं, 9,000 रुपये पेन्शन मागे भत्त्यासह लागू झालीच पाहिजे। कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही, किमान वेतन सर्वांना मिळालंच पाहिजे, किमान वेतन
शेतकऱ्यांच्या हक्काचं शेतकरी कामगार विरोधी धोरण राबवणारं केंद्र सरकार मुर्दाबाद, केंद्र सरकार मुर्दाबाद, केंद्र सरकार मुर्दाबाद, चले जाओ मोदी सरकार चले जाओ, शेतकरी कर्मचारी विरोधी मोदी सरकार चले जाओ, असंघटित कामगारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकार चले जाओ, घर कामगार बांधकाम कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणारं केंद्र सरकार चले जाओ.